नमस्कार प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता वेदा ही बेडरूममध्ये झोपलेली असते आणि सकाळ होताच आता इकडे पटकन अंबिका ही रूप घेऊन आता वेदाजवळ येते। वेदाच्या डोक्यावरून हात फिरवत आता अंबिका म्हणते की वेदा, अगं बाळा उठ, सकाळ झाली। आणि अंबिका म्हणते की वेदा, अगं मी किती घाबरली होती, तू विष पेली होतीस तर। आणि आता अंबिका म्हणते की बाळा, तुला माझी खूप आठवण येत असेल नाही का, पण देवाने तुझ्यापासून मला बाजूला केलं। आणि तेवढ्यात आता अंबिका हात पुढे करते आणि हातावरती एक फूल आणते आणि ते फूल माझ्या प्रिन्सेससाठी असे म्हणत ते फूल आता वेदाच्या उशाजवळ आता अंबिकाने ठेवलेलं असतं। आणि तेवढ्यात आता अंबिकाला मीराचा आवाज येतो। अंबिका म्हणते मीरा आली वाटतं। आणि पटकन अंबिका म्हणते वेदा, आई इथे जवळच आहे बरं का। आणि अंबिका आता गुप्त होते। पटकन आता दरवाजात येताच मीरा आता वेदाला बघते, तर इकडे अंबिका आता दरवाजाच्या पाठीमागे आता तिचं रूप घेऊन पुन्हा त्यांच्याकडे बघू लागते। पटकन खुश होत मीरा आता वेदाच्या जवळ येते आणि पटकन आता मीरा म्हणते की वेदा बाळा, अगं किती वेळ झोपणार आहे, सूट बरं। आणि तेवढ्यात आता मीराचे लक्ष शेजारीच अंबिकाने ठेवलेल्या त्या चाफ्याच्या फुलाकडे जाते। चाफ्याचे फूल आपल्या हातात घेत आता विचार करत इकडे मीरा म्हणते की चाफ्याचं फूल आणि इथे कसं काय। आणि तेवढ्यात आता पटकन वेदा आता उठून बसते आणि मीराला बघते। पटकन मीराच्या हातातील चाफ्याचे फूल वेदा आपल्या हातात घेते आणि त्याचा सुवास घेत म्हणते की आई, चाफ्याचं फूल किती मस्त असतं ना आणि त्याचा सुवास किती छान येतो। ते ऐकून अंबिका खुश होते। त्यांच्याकडे बघत आता अंबिका छान स्माईल देते। आणि तेवढ्यात आता मीरा म्हणते की पण हे फूल इथे कसं आलं। वेदा म्हणते मला नाही माहिती, पण मी तुला सांगते की माझी आई आहे ना, नेहमीच तिच्याजवळ चाफ्याचं फूल ठेवायची। तिला ना चाफ्याचं फूल खूप आवडायचं। आता मीराला राग येतो आणि मीरा म्हणते मला ना चाफ्याचं फूल तर अजिबात नाही आवडत। आणि पटकन आता इकडे तिकडे मीरा बघू लागते, तर अंबिका थोडीशी आडबाजूला लपते। इकडे आता काका, नर्मदा, अनन्या सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात आणि नाश्ता खात असताना काका म्हणतात, अरे वा, नाश्ता खूप सुंदर झालाय मंजिरी ताई, नाश्ता तुम्ही बनवलाय ना। तर मंजिरी होकार देते आणि त्यानंतर आता काका म्हणतात की दररोज तुमच्या हाताचा असा नाश्ता खायला मिळाला ना की मस्त वाटतं। आणि तेवढ्यात आता माया तिथे येते आणि त्यांच्याकडे बघत आता माया बारीक चेहरा करून म्हणते की गुड मॉर्निंग। आणि माया आता खुर्चीवर बसते। नर्मदा आता मायाकडे बघते आणि म्हणते का गं माया, असं काय शालू गुंडाळल्यासारखा पदर घेतलायस तू। माया आता मंजिरीकडे बघते आणि तेवढ्यात आता मायाला मंजिरीने आपल्याला कशी आपली कुत्र्यासारखी धुलाई केली, आपल्याला कसं काठीनं मारलं हे सगळं आठवतं। आणि पटकन आता माया म्हणते की बाहेर पाऊस आहे ना, टेम्परेचर जरा ड्रॉप झालंय म्हणून मी असं केलंय। आणि तेवढ्यात आता माया ही नाश्ता करायला बसणार, तोच मीरा आता पाठीमागून येते। माया शेजारी येत आता मीरा म्हणते की माया थांब, वेदाच्या बाबा शेजारी जेवायला बसू नकोस, दुसरी कुठेतरी जाऊन बस। ते ऐकताच आता सगळेजण मीराकडे बघतात आणि तेवढ्यात आता काका म्हणतात की तू कोण आहेस, मायाला अथर्वच्या बाबाजवळ बसू न देणारी तू कोण। मीरा म्हणते माया, मी तुला काय म्हणते, उठ आणि दुसरीकडे जाऊन बस। सगळेजण पुन्हा मीराकडे बघतात आणि तेवढ्यात आता नर्मदा मंजिरीला म्हणते की वहिनी बघताय का, हिची जीभ किती चुरू चुरू चालते ती। दादासाहेब सुद्धा आता त्यांच्याकडे बघू लागतात आणि त्याच वेळेस आता वेदा ही पायऱ्या उतरून त्यांच्याकडे येते। वेदाला बघताच आता मीरा वेदाला आपल्याकडे बोलावते। मीरा आता मायाकडे बघते आणि म्हणते माया, उठतेस का तू, वेदाला बसायचंय तिथे। आणि इकडे तिकडे बघत आता माया खुर्चीवरून उठते आणि मीराने आता वेदाला त्या खुर्चीवर अथर्व शेजारी बसवलेलं असतं। आणि तेवढ्यात आता माया वेदाच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि म्हणते की आज ना खूप छान छान नाश्ता आहे, मी तुला भरवते। तेवढ्यात मीरा म्हणते त्याची काहीच गरज नाहीये। मीरा म्हणते वेदा, तुला आज पराठे खायचे ना, आणि आज छान छान पराठे बनवले। तर वेदा होकार देते। पटकन अथर्व वेदाकडे आता पराठ्याची डिश करतो आणि प्रेमाने मीराने आता वेदाला पराठे वाढलेले असतात। मीरा म्हणते की पण तुला खाण्यासाठी लोणचं नाही इथे, तुला लोणचं हवंय ना। तर वेदा होकार देते। मीरा आता मायाला म्हणते की माया, जरा लोणचं घेऊन येतेस का, जा बरं, जा लोणच्याची बरणी घेऊन ये। रागाने माया आता मीराकडे बघते। माया तिथेच आता थबकते। पुन्हा मीरा मायाकडे बघते आणि म्हणते जातेस ना ग माया। आणि माया आता होकार देत लाजतच तिथून निघून बाजूला जाते। आणि तेवढ्यात आता दादासाहेब हे मीराच्या मंगळसूत्राकडे बघतात आणि त्यानंतर आता दादासाहेब म्हणतात की लग्नात
उलटं मंगळसूत्र घातलेलं ते सुलटं करण्यासाठी एक विधी असतो आणि आता त्या विधीची तयारी करायला हवी असे दादासाहेब आता मंजिरीकडे बघत बोलतात. अनन्या हसतच म्हणते की हे विधी कधी करायची? तर तेवढ्यात दादासाहेब म्हणतात की आपल्याला हा विधी आजच करायचा आहे. आणि तेवढ्यात आता मंजिरी म्हणते की दादासाहेब आत्तापर्यंत जे काही झालं ना तेच आता बस झालं आणि यापुढे कोणताही विधी होणार नाही असे मंजिरी ठणकावून सांगते. आणि रागाने मंजिरी तेथून निघून जाते. इकडे रागाने नर्मदा सुद्धा अथर्वकडे बघते आणि म्हणते की अथर्व, तू का एवढा शांत रे? आणि जर तू असा शांत राहिला ना तर ही महामाया ना आपल्याला सुखाने जगू देणार नाही असे नर्मदा मीराकडे बघत बोलते. आणि तेवढ्यात आता दादासाहेब म्हणतात की नर्मदा, शब्द जरा जपून वापरत जा. अथर्व म्हणतो की बाबा, तुम्हाला माहिती आहे ना आईला या गोष्टीचा त्रास होतो, तेव्हा तुम्ही का त्याची आठवण करून दिली? आता दादासाहेब म्हणतात, हे बघ अथर्व, आपण लग्नाचे सगळे विधी पूर्ण केलेत आणि त्या विधीप्रमाणेच हा सुद्धा विधी आपल्याला पार पाडावा लागेल. ते ऐकताच आता अथर्व म्हणतो की मुळात हे लग्नाला काही ना अर्थच नाही आहे आणि आता मला कुठलाही विधी करण्याची इच्छासुद्धा नाही आहे. दादासाहेब म्हणतात, हे बघ अथर्व, सगळ्याच गोष्टी आपल्याला इंटरेस्ट आहे की नाही याच्यावरून त्या करायच्यात की नाही हे ठरवता येत नाही. म्हणतो की मी मीराला कधीच बायको म्हणून तिचा स्वीकार करणार नाही. हे तुम्हाला का नाही समजत बाबा? आणि आता माया म्हणते की अथर्व, दादासाहेबांना त्रास व्हायला नको, तुला कळतंय का काही? आणि तेवढ्यात आता अनन्या म्हणते की माया, आम्हाला सुद्धा तेच वाटतंय की दादासाहेबांना त्रास व्हायला नकोय, म्हणूनच आम्ही तो विधीचा विषय काढला. तर अथर्व म्हणतो की बस, मला आता काहीच ऐकायचं नाहीये. आणि आता लगेचच वेदा म्हणते की बाबा, आईंना का बोलताय असं? तर रागाने अथर्व म्हणतो की वेदा, ती तुझी आई नाहीये. रागाने आता वेदा उठून आता मीराचा हात धरते आणि म्हणते की हीच माझी आई आहे आणि चल असे म्हणत मीराचा हात धरून वेदा आतमध्ये घेऊन जाते. अथर्वलाही आता खूप राग आलेला असतो. आणि इकडे आता मंजिरी बेडरूममध्ये येताच दादासाहेब सुद्धा आता तडक निघून बेडरूममध्ये आलेले असतात. मंजिरीकडे बघत आता दादासाहेब म्हणतात की मंजिरी, हे तुझं काय चाललंय ग? तेव्हा आता मंजिरी म्हणते की दादासाहेब, हे तुमचं काय चाललंय? तेवढ्यात दादासाहेब म्हणतात की मंजिरी, अगं ऐक ना, या घरात कायम सुख नांदावं असे वाटणारी मंजिरी कुठे गेली आहे आता? या घराला सर्वस्वपणाला लावणारी माझी मंजिरी कुठे? असे दादासाहेब आता मंजिरीला विचारतात. आणि आता मंजिरी म्हणते की तुमची या घरासाठी चांगलं करणारी मंजिरी इथेच आहे दादासाहेब, फक्त ती तुम्हाला दिसत नाही. या घरासाठी काय चांगलं आणि काय वाईट हे मला चांगलंच माहीत आहे आणि म्हणूनच मला वाटतंय की मीरा सून म्हणून या घरासाठी योग्य नाहीये. आता दादासाहेब म्हणतात, हे बघ मंजिरी, जे घडलंय ते आपण बदलू शकत नाही, तेव्हा मला आता या घरात वाद नकोय. मंजिरी म्हणते की आता हे वादळ थांबेल असं मला नाही वाटत. दादासाहेब म्हणतात की थांबेल, आणि जर फक्त तू याचा स्वीकार केला तर थांबेल आणि हे सगळं वादळ तू थांबू शकतेस मंजिरी. दादासाहेब म्हणतात, मला आश्चर्य वाटतंय मंजिरी, हे प्रश्न तुलाच कसे पडतात? आता बस झालं मंजिरी, आणि यापुढे प्रत्येक गोष्टीवरून मीराचा राग करणं या घरात बंद व्हायला हवं असे दादासाहेब आता मंजिरीला ठणकावून सांगतात. आणि त्यासाठी तिचा आता मंगळसूत्राचा तो अर्धवट राहिलेला विधी जो आहे ना तो पूर्ण आज व्हायलाच हवा असे दादासाहेब आता मंजिरीला बोलतात. आणि ते ऐकताच आता मंजिरीला बसलेला असतो धक्का. आणि त्यानंतर आता विचार करत आता मंजिरी पुढे जाते आणि म्हणते, ठीक आहे दादासाहेब, तुम्ही म्हणताय ना तर हा विधी आजच होईल, पण फक्त त्यासाठी माझी एक अट आहे असे म्हणत मंजिरी आता दादासाहेबांना घेऊन खाली येते. आणि आता माया, मीरा सगळ्याजण तिथे असतात. तर आता मंजिरी मीरासमोर येत म्हणते की हे बघ, तुला हे मंगळसूत्र सुलटं करायचं ना, त्यासाठी आज तुझी सासू एका सुनेला एक काम सोपवते आणि ते काम सुनेने पूर्ण करायचं ही रामपुरे घराण्याची प्रथा आहे. सगळेजण आता टक लावून मंजिरीचे बोलणे ऐकू लागतात. तेवढ्यात आता मीरा म्हणते की आई, सांगा ना मला काय करायचं ते? मंजिरी म्हणते की विधी सुरू होण्यापूर्वी महागौरीची आरती करायची आणि त्यासाठी तुला 151 मोदक तयार करावे लागणार आहे मीरा. ते ऐकता सगळ्यांना धक्का बसतो. अनन्या म्हणते की आई, काय बोलतेस तू? हे कसं शक्य आहे? 151 मोदक? मंजिरी म्हणते, हे बघ, मी मागाशी सांगितलं रामपुरे घराण्याची ही प्रथा आहे आणि त्यासाठी हिला 151 मोदक करावेच लागतील. दादासाहेब म्हणतात की मंजिरी, मला मान्य आहे, पण एवढे मोदक? अनन्या म्हणते, आई ही कुठली प्रथा आहे? आणि अनन्या बोलू लागताच आता मंजिरी म्हणते, हे बघ, ज्यावेळेस अंबिकाचा
हा विधी झाला होता त्यावेळेस तिने सुद्धा केले होते आणि हा सासू आणि सुनेचा विधी असतो. आणि अनन्या तू मध्ये बोलू नकोस, त्यावेळेस ना तू परदेशात होती, तुला काहीच ठाऊक नाहीये. दादासाहेब बोलू लागतात. आता मंजिरी दादासाहेबांना म्हणते की हे बघा आता तुम्ही मध्ये बोलू नका. मंजिरी म्हणते की हा सासू आणि सुनेचा प्रश्न आहे, तेव्हा तुम्ही कशाला मध्ये पडतात. आणि तेवढ्यात आता मंजिरी म्हणते की आईसाहेब मला तुमची अट मान्य आहे आणि मी मोदक करेन. मंजिरी आता मीराकडे बघते आणि म्हणते की आणखी एक गोष्ट, तुला ना 151 मोदक तयार करून स्वतः तुझ्या हाताने ते मोदक देवघरात जाऊन तुला त्याचा नैवेद्य दाखवावा लागेल मीरा. आणि त्यानंतर आता मंजिरी म्हणते हे बघ मीरा, 151 मोदक घेऊन देवघरात गेल्यानंतर देवघरात महागौरीची प्रतिमा आहे आणि तू महागौरीचं प्रतिमा बघायची नाही ही शपथ घेतलेली असताना देखील तुला महागौरीच्या प्रतिमेसमोर जाऊन मोदकाचा नैवेद्य महागौरीला अर्पण करावंच लागेल मीरा. आणि आता मीराला धक्का बसलेला असतो. अनन्या म्हणते की आई यासाठी मी मीराला मदत करू शकते ना. तर लगेच आता मंजिरी म्हणते की अजिबात नाही, हे सगळं तिला एकटीलाच करावं लागणार आहे. मंजिरी म्हणते की सुनेची काय जबाबदारी असते ना रामपुरे घराण्यात हे मीराला सुद्धा कळू देत. नर्मदा म्हणते की वहिनी काय जबाबदारी टाकली, एवढी मोठी जबाबदारी तिला थोडीच जमणार आहे का. आणि त्यानंतर आता मंजिरी मीराकडे बघत म्हणते की आणखी एक महत्त्वाची गोष्ट, दिलेलं काम जर मीराला वेळेत पूर्ण करता आलं नाही तर ती रामपुरेची सून सिद्ध होऊ शकत नाही, हे सुद्धा यानंतर सिद्ध होईलच. आणि रामपुरे घराण्याला ही योग्य सून नसल्याचे आपोआप सिद्ध होईल असे मंजिरी मीराकडे बघत बोलते. आणि आता दादासाहेबांनी बरोबर सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. मंजिरीने अतिशय जबरदस्त अशी अट ठेवलेली असते, 151 मोदक करून आता देवघरात जाऊन महागौरीच्या प्रतिमेसमोर नैवेद्य अर्पण करायचा. मंजिरी आता तिथून निघून जाते तर नर्मदा आता उठून उभा राहत मीराला म्हणते की 151 मोदक करायला निघालीस तू, पण एक गोष्ट तू लक्षात ठेव, साधे 11 मोदक देखील आम्ही तुला करू देणार नाहीये. आणि लगेच आता हसतच माया म्हणते जमणार आहे का तुला. राग येऊन आता मीरा म्हणते की न लढता माघार घेणं ना हे माझ्या संस्कारात बसत नाही. आणि सांगायचं झालं तर वेदासाठी मला निखाऱ्यावरून जरी चालायचं सांगितलं ना तरी सुद्धा मी चालेल असे मीराने त्यांना ठणकावून सांगितलेलं असतं. आणि काही जरी झालं तरी आता मी माघार घेणार नाही, कळलं का तुम्हाला, असे ठणकावून मीरा आता नर्मदा आणि मायाला सांगते. आणि त्यानंतर आता विधी करण्यासाठी मंजिरीने आता मीराला अट घातलेली असते आणि त्यानुसार सकाळी लवकर आंघोळ करून मीरा आता स्वयंपाकघरात जाते आणि 151 मोदक करण्यासाठी तयारी सुरू करते. दरवाजातून नर्मदा आता ते सगळं बघत असते आणि नर्मदा विचार करते की आता जर आपण वेदाच्या रूममध्ये गेलो हे जर हिला कळलं तर ती धावत पळत आता वेदाच्या रूमकडे येईल. आणि पटकन आता नर्मदा ही वेदाच्या रूममध्ये जाते आणि वेदाला म्हणते की बाळा काय करतेस तू. आणि त्याच वेळेस आता हरी पोपटाच्या रूपात तिथे वेदाचं राखण करत बसलेला असतो. आणि लगेच आता हरी शेजारीच पोपटाच्या रूपात ते सगळं बघतो. आणि इकडे आता पटकन वेदाला आता नर्मदाने स्वयंपाकघरात किचनमध्ये पाठवलेलं असतं. आणि त्यानंतर आता वेदा मीराकडे येऊन मीराला तिच्या बेडरूममध्ये येण्यासाठी बोलते. तेव्हा आता मीरा म्हणते की हे बघ वेदा बाळा मी नंतर येते, तू आता जा. आणि तेवढ्यात आता धोका हे कळताच पोपटाच्या रूपात हरी उडत उडत आता मीराकडे येतो आणि धोका असल्याचे सांगतो. आणि ते ऐकताच आता वेदा जाता क्षणी मीरा आता वेदाकडे धाव घेते आणि पायऱ्या चढून वेदाकडे जात असताना समोरून आता अथर्व येतो. तर पटकन आता मीराचा अथर्वला धक्का लागतो आणि आता मीरा पायऱ्यावरून तोल जाऊन पडू लागते. तर अथर्व आता मीराला हात देतो आणि आपल्याकडे ओढतो. तर पटकन मीरा आता आलेली असते ती अथर्वच्या मिठीत आणि दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघू लागतात. आणि मीराचा आता स्पर्श अथर्वला झालेला असतो. आणि आता मीराचा स्पर्श अथर्वला होताच काय भयानक चमत्कार होणार. आणि आता 151 मोदक करून मीरा आता मंजिरीची अट कशी पूर्ण करणार आणि अथर्व आता मीराचे उलटे मंगळसूत्र कसे सुलटे करणार हे बघण्यासाठी आणि तुला जपणार आहे मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.